जामनगरच्या भूमीवर विस्तीर्ण परिसरात वसलेलं वंतारा हे मानवी समर्पण, करुणा आणि अत्याधुनिक संवर्धनाचे एक अनोखं आणि तितकंच उल्लेखनीय उदाहरण म्हणावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंताराला दिलेल्या भेटीमुळे गुजरातच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समधल्या या 3,500 एकरात वसलेलं वंतारा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं. वंतारा हे वन्यजीवांसाठीचं बचाव, पुनर्वसन आणि संवर्धनाचं काम करणारं जगातलं सर्वात मोठं केंद्र आहे. मात्र जेव्हा आपण जवळून वंताराला पाहतो, अनुभवतो, तेव्हा हे फक्त प्राण्यांसाठीचं हक्काचं घर आहे असं नाही, तर त्याहीपेक्षा बरंच काही असल्याची जाणीव होते. वंताराचा शब्दशः अर्थ आहे जंगलाचा तारा. हे वंतारा माणसाची वचनबद्धता आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेचं एक अनोखं प्रतीक म्हणून दिमाखात उभं. अनंत अंबानींच्या कल्पनेतनं साकारलेल्या आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील हे अभयारण्य फक्त प्राण्यांसाठीचं आश्रयस्थान नाही, तर जागतिक वन्यजीव संवर्धनात एक क्रांतिकारी पाऊल आहे. भारतीय उपखंडातील जंगलांमध्ये पुन्हा चित्त्यांचा वावर वाढावा यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर प्राणीमित्र म्हणून पंतप्रधान मोदी आणि अनंत अंबानी या दोघांचाही उल्लेख अनिवार्य ठरतो. वंतारामध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक वन्य प्राण्यांना आश्रय मिळालाय. विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या प्राण्यांना वंतारामुळे जीवनदान मिळालं. मुंबईत प्राण्यांसाठी एक छोटेखानी निवारा तयार केल्यावर अनंत अंबानींच्या मनात खोलवर रुजलेल्या आवडीनं आता जगातील सर्वात मोठं, सर्वात प्रगत प्राण्यांसाठीचं बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र म्हणून आकार घेतलाय. लहानपणापासूनच अनंत अंबानी हे प्राण्यांकडे प्राणी म्हणून नाही, तर आपल्या जवळचा एक व्यक्ती म्हणून पाहतात. My mother has always been a great inspiration to me. My mother, when I was young boy and we were going, I was I think 12 years old, we were traveling from Jaipur to Ranthambore. In the middle on the road, we saw a young elephant with a mavat going on the road in the peak heat. And the elephant was walking a little weirdly. So I told my mom we want to rescue it. So that was the first elephant and we had no idea how to take care of the elephant. So we got the elephant, we kept it and then we said we'll build slowly, boon boon se sagar banta hai. आज वंतारानं 2,000पेक्षा अधिक प्राण्यांच्या प्रजातींचं रक्षण आणि पुनर्वसनास मदत केली आहे. अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वततेच्या संकल्पनेवरती आधारित अनंत अंबानींच्या स्वप्नातील या प्रकल्पानं विस्थापित, सोडून दिलेल्या आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांशी जगानं कसं वागावं हे पुन्हा अधोरेखित केलंय. वंताराचे 4 प्रमुख स्तंभ: बचाव अर्थात संरक्षण, पुनर्वसन, पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणी. या प्रत्येक घटकाचं अभयारण्याच्या ध्येयात मोठं योगदान. संकटात असलेल्या प्राण्यांसाठी वंतारा विविध सुविधांनी युक्त विस्तीर्ण असा नैसर्गिक अधिवास आणि कायमचं सुरक्षित निवाऱ्याचं हक्काचं ठिकाण बनलंय. अनंत अंबानी वंताराच्या निर्मितीचं सगळं श्रेय त्यांचे आजोबा धीरूभाई अंबानी यांच्या दूरदृष्टीला आणि आपल्या पालकांच्या पाठिंब्याला देतात. My father is one of the biggest wildlife buffs. For example, when we were young, I think till the age of 18, I've not gone to any other family holiday except Africa, Ranthambore and the jungles of Kahana, the jungles of Bandhavgarh, Kaziranga. My father would only take us to jungle holidays. अनंत अंबानी वंताराचा उल्लेख सेवालयाचा करतात. याचा अर्थ सेवेचं एक पवित्र स्थान, जिथे संकटातनं सुटका केलेल्या प्रत्येक प्राण्याची फक्त काळजीच घेतली जाते असं नाही, तर त्यांना सन्मान आणि संरक्षणही मिळतं. बचपन से ही माता जी ने मुझे सिखाया था हम जानवर का और
अलग अलग जीव जंतु का सेवा कैसे करें। तो बचपन से ही मैं मेरे घर में माता जी मेरे से पहले जब वो छोटे थे उन्होंने 20-25 कुत्तों को पाला था घर पे। और मुंबई के लिए वो तो बहुत बड़ी बात होती है 20-25 कुत्ते घर पे फ्लैट में रखना। सेंटा क्रूज में रहते थे वो उनके शादी से पहले। और माता जी ने मुझे सिखाया कि जो बेजुबान जानवर है उसका सेवा सबसे बड़ी सेवा है, वही सबसे बड़ी पुण्य वाली सेवा है और वही धर्म है और वही एक ऐसी चीज है जो आदमी को बहुत सारा पुण्य प्राप्त करा सकता है। बचाव जगभरात मानवी लोकसंख्या झपाट्यानं वाढते, अशात वन्य प्राण्यांच्या अनैसर्गिक मृत्यूंमध्येही मोठ्या संख्येनं वाढ होते। भारत में रोड एक्सीडेंट से तेंदुआ गिर जाता है, रोड एक्सीडेंट से कभी कभी टाइगर जो बाघ है उसको चोट पहुंच जाती है, भालू जो रीछ होता है उसे भी कभी कभी बहुत दिक्कत में आ जाती, कभी एक्सीडेंट हो जाता है, कभी कुआं में गिर जाता है। दरवर्षी अनेक हत्ती विजेच्या धक्क्यानं आणि रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडतात। अनेक वाघ, सिंह, बिबटे, चित्ते आणि इतर वन्यजीव विषबाधेला बळी पडतात। जेव्हा प्राणी विस्थापित होत असतात तेव्हा मानव आणि प्राणी हा संघर्ष अटळ मानला जातो। भारतात 2019 ते 2024 या गेल्या 5 वर्षात हत्तींच्या हल्ल्यात 2727 मृत्यू तर वाघांच्या हल्ल्यात 349 मृत्यू झाले। यातले बरेचसे प्राणी पकडले जातात, मात्र बऱ्याचदा सरकारी यंत्रणांकडे अशा प्राण्यांना ठेवण्यासाठीची पुरेशी साधनं उपलब्ध नसतात। आणि इथेच वंताराची भूमिका मोलाची ठरते। वंताराच्या प्रयत्नांचा गाभा म्हणजे इथली बचाव पथकं। अत्याधुनिक रुग्णवाहिकांनी सुसज्ज असलेली ही पथकं अनेकदा देशात आणि परदेशात कानाकोपऱ्यात जाऊन संकटात सापडलेल्या किंवा आश्रय नसलेल्या सोडून दिलेल्या प्राण्यांना स्वीकारतात। प्रत्येक मोहिमेचं अत्यंत काटेकोर आणि काळजीपूर्वक पद्धतीनं नियोजन केलं जातं। त्यामुळे प्राण्यांवरच्या प्रत्येक संकटाचं पूर्णपणे निराकरण होतं। वंतारातील वाघ, सिंह, बिबटे आणि चित्ते कदाचित या मोहिमांच्या यशाचा सर्वोत्तम पुरावा आहे। आणि विशेष म्हणजे हे मोठ्या मार्जार कुळातील प्राणी आता जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव प्राण्यांसाठी समर्पित असलेल्या बचाव केंद्राचा एक भाग बनलाय। एकेकाळी कैदेत असलेले आणि भविष्य नसलेले हे प्राणी आता पशुवैद्य आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विस्तीर्ण अशा नैसर्गिक अधिवासात मनसोक्त संचार करतात। या वन्यजीवांच्या बचावासाठी वंतारा अनेकदा स्थानिक सरकारं आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करतं। मात्र अनेकदा अशा मोहिमांदरम्यान कामाची आणि निर्णयाची गती अतिशय महत्त्वाची ठरते। त्यापैकी 14 प्राणी, ज्यामध्ये 11 वाघ आणि 3 सिंहांचा समावेश आहे। स्लोवाकियामध्ये या प्राण्यांचा जीव संकटात सापडलेला। अशा परिस्थितीत या मुख्य जीवांच्या बचावासाठी वंतारानं तातडीनं हालचाली करत महाद्वीप ओलांडून विविध अडथळ्यांवरती मात करत या जीवांना त्यांच्या नव्या आश्रयस्थानी आणण्यात यश मिळवलं। परदेशातल्या सरकशीत उपासमार सहन करणाऱ्या वाघ सिंहांचा बचाव करून त्यांना वंतारामध्ये आश्रय दिला गेलाय। शेर के लिए खाना नहीं था और शेर भूखे मर रहे थे, तो मैंने सोचा कि हमें कुछ करना चाहिए। अशक्य असलेल्या गोष्टी कशा शक्य होतात याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे। प्राण्यांची देखभाल केली जाते आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडनं वाघसिंहांना आवश्यक असा संतुलित आहार देण्याविषयी नियोजन आणि खातरजमाही बाळगली जाते। प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, संवर्धनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी काही खास उपक्रम सुद्धा राबवले जातात। कोरोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं त्यावेळी बंदिस्त असलेल्या मुक्या जीवांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसलेला। आपके आसपास जो पशु है
उनकी भी चिंता करनी है। लॉकडाउन की वजह से अनेक पशुओं के सामने, जानवरों के सामने भी भोजन का संकट आ गया है। कोविड नंतर बहरीनमधल्या एका खासगी संग्राहकानं ऑर्गुटान, चिंपांजी आणि मोठी मार्जार कुळातील 200हून अधिक प्राण्यांना चक्क वाऱ्यावर सोडून दिलं। या सर्व प्राण्यांना वाचवण्यासाठी वंतारानं मोठ्या अडथळ्यांवरती मात केली। वंतारामध्ये वानर आणि माकडांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या गेल्या। बऱ्याचदा या माकडांना अतिशय क्रूर पद्धतीची वागणूक मिळते। या माकडांना असह्य वेदनांपासून मुक्ती मिळालेली असून वंतारा त्यांच्यासाठी नवं जीवन घेऊन आलंय। हे प्राणी तस्करी, शिकारी आणि इतरही कारणाचे बळी ठरले होते। या सर्व गोष्टींचा त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी आघात झालाय। वंतारामध्ये हे सगळेच प्राणी मोठ्या आनंदानं आणि समाधानानं त्यांचं आयुष्य जगतात। इथलं वातावरण त्यांना पुन्हा नव्यानं जगण्याची संधी देत आहे। प्राणी तज्ज्ञांकडून घेतली जाणारी विशेष काळजी, उपचाराची आधुनिक पद्धत त्यांना जगण्याची नवी उमेद, शक्ती आणि ऊर्जा पुन्हा मिळवून देण्यात मदत करते। वंतारामधलं रेप्टाइल सेंटर मगरींचा एक मोठा समूह एकेकाळी चेन्नईतल्या गर्दीच्या मात्र दुर्लक्षित परिसरात आपलं अस्तित्व टिकवण्याची धडपड करत होता। पण आता त्यांना सुरक्षित ठिकाणी आणि सुस्थितीत असलेल्या अभयारण्यामध्ये हलवलं गेलंय। वंतारामधल्या रेप्टाइल सेंटरमध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप सुद्धा आहेत। यात अत्यंत दुर्मिळ असं दुतोंडी अजगर आणि दुतोंडी कासव यांचाही समावेश आहे। पुनर्वसन जगभरातनं आणलेल्या प्राण्यांचं खरं पुनर्वसन तेव्हा शक्य होतं जेव्हा अशा प्राण्यांची काळजी घेण्यासाठी समर्पित अशा विस्तृत टीमकडनं अत्यंत प्रगत वैद्यकीय सेवा त्यांना पुरवली जाते आणि हे केवळ वंतारामध्ये शक्य होतं। मात्र इतर अनेक अभयारण्यांच्या विपरीत सुटका करून आणलेल्या प्राण्यांसाठी वंतारामध्ये पूर्णपणे अशी एक वेगळी इकोसिस्टम आहे। Here we have more than 50-60 endangered species. 50-60 endangered species we have rescued from various backgrounds like circuses, from road accidents, from animal-human conflict, from zoos which are overcrowded. We have rescued animals from all across, from hunting lodges and from other places. So while we were rescuing them, I thought that we need a state-of-the-art hospital. We need a state-of-the-art facility. I don't want to keep them in cages. I want to keep them in their natural habitat. जखमी प्राण्यांची विशेष काळजी घेण्यासाठी वंतारामध्ये अत्याधुनिक वन्यजीव संशोधन आणि निदान प्रयोगशाळा आहे। वंतारामध्ये एकूण 22 रुग्णालय आणि 17 दवाखाने आहेत, जे जगभरातील सर्वात मोठी समर्पित वन्यजीव वैद्यकीय सुविधा ठरतं। त्याचबरोबर विशेष अतिदक्षता विभाग ICU सुद्धा आहेत। आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी 75 रुग्णवाहिका वापरल्या जातात आणि इथे 103 पशुवैद्य काम करतात। I visited more than, before I could build this, I visited more than 30 or 40 facilities all across the world, and I took inspiration from every one of them, and those were my inspiration to build this. जगात कुठेही प्राण्यांसाठी क्वचितच उपलब्ध असलेलं CT स्कॅन, MRI आणि लेझर थेरपी मशीनसह सुसज्ज वैद्यकीय केंद्र वंतारात आहे। त्यामुळे मुक्या प्राण्यांचे जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यासाठी या सर्व सुविधा इथल्या पशुवैद्यकीय सुविधांना अधिक सक्षम करतात। हत्तीच्या पायाचं CT स्कॅन करणारं जगातलं पहिलं सेंटर सुद्धा वंतारातच उभारण्यात आलंय। Currently, you are in our large animal operation theatre. This is our hospital. It's spread over 1.5 lakh square feet. You can see we have a gas anesthesia machine. We have
state-of-the-art operation table, operation lights. We have a entire robotic endoscopic machine which we can also do robotic surgery with. We have ventilators. We have everything which is state-of-the-art. मनुष्य आणि प्राणी संघर्षात जखमी झालेल्या पंचम या वाघाचं भविष्य अनिश्चित. मात्र त्याच्यावर वंताराच्या तज्ज्ञ पशुवैद्यकीय टीमनं एक अत्यंत जटिल अशी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया केली. या ऑपरेशन नंतर काही महिन्यातच पंचमला त्याची पूर्वीची शारीरिक ताकद परत मिळाली. वंतारामध्ये प्राण्यांवर फक्त उपचारच होतात असं नाही, तर त्यांना मानसिक आधार देऊन पुन्हा एकदा आनंदानं जगण्याचं बळ दिलं जातं. विशेष उपचार आणि आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करून त्यांना निसर्गात स्वच्छंदपणे बागडण्यास आणि हरवलेला आत्मविश्वास पुन्हा परत मिळवण्यात मदत केली जाते. इथल्या छोट्या प्राण्यांवरती विशेष लक्ष दिलं जातं. संगीताच्या माध्यमातून सुद्धा प्राण्यांचं जीवन सुसह्य करण्यावरती भर दिला जातो. वंताराचं सवाना निवासस्थान हे आफ्रिका आणि भारतातल्या विशाल गवताळ प्रदेशाप्रमाणे बनवण्यात आलंय. इथे काळवीट, वाईल्ड बिस्ट, झेब्रा आणि जिराफ यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलंय. कित्येक एकरामध्ये पसरलेला हा विस्तीर्ण परिसर सर्वच प्राण्यांना स्वच्छंदी आणि मुक्तपणे संचार करण्याचा आनंद देतं. इथले अनेक जिराफ हे माणसाळलेले पाहायला मिळतात. त्यामागचं कारण म्हणजे काही जिराफांनी त्यांच्या जीवनातला बराच मोठा काळ हा परदेशातल्या सफारी पार्कमध्ये बंदिवासात घालवलाय. त्यांना मुक्त करून थेट जंगलात पाठवणं जीवावर बेतू शकतं. पण इथला विस्तीर्ण गवताळ परिसर, पाणथळ जागा त्यांना एका सुरक्षित आश्रयस्थानाची हमी देतो. प्राण्यांच्या प्रजनन काळात हे वातावरण अतिशय पोषक ठरतं. वंतारामधील एलिफंट केअर सेंटर हे 250 पेक्षा जास्त सुटका झालेल्या हत्तींचं आता हक्काचं घर बनलंय. त्यामुळे हे पुनर्वसित हत्तींसाठी जगभरातील सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कस आणि लाकडाच्या छावण्यांमध्ये छळ झालेल्या आणि बेकायदेशीर पद्धतीनं कैदी बनवलेल्या हत्तींसाठी एक नवसंजीवनी ठरतंय. सर्व बंधनातनं मुक्त अशा 2500 एकराच्या विस्तीर्ण परिसरात हे हत्ती आता आपले नैसर्गिक कळप तयार करून अगदी मुक्त संचार करतात. उदाहरण द्यायचंच झालं तर वंतारानं सर्वात आधी सुटका केलेल्या गौरीचं उदाहरण देता येईल. गौरीला गंगा आणि गोदावरी या दोघींमध्ये आपलं कुणीतरी जवळच सापडलंय. त्यामुळे तिघींना आता वेगळं करणं केवळ अशक्य. हायड्रोथेरपी आणि जकुझी पूल या हत्तींना संधिवात आणि सांधेदुखीपासून मोठा आराम देतात. लीलावती एक अशी हत्तीण जी मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिच्या आधीच्या मालकामुळे हा गंभीर प्रसंग तिच्यावरती ओढावलेला. पण वंतारात तिच्या जखमांवरती आधुनिक पद्धतीनं उपचार केले गेले. तिला हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी देण्यात आली आणि त्यामुळे लीलावती आता वेदनामुक्त झाली. आणि हा आहे टार्झन, ज्याला अंधत्व येऊ नये म्हणून त्याच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागली.
The importance of doing cataract surgery in an elephant is it going to, first of all, improve vision, 2, improve the health of the eye, and 3, improve the quality of life for the animal. वंतारामध्ये प्राण्यांचं संवर्धन आणि समुदाय कल्याण याचा एका अनोख्या पद्धतीनं मेळ घातला जातो आणि हाच इथल्या पुनर्वसनाचा सर्वात अभूतपूर्व आणि अद्भुत पैलू म्हणावा लागेल। इथे फक्त प्राण्यांचं पुनर्वसन केलं जातं असं नाही, तर त्यांचं रक्षण करणाऱ्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन होतं। हमारा बेसिकली 3000 से 4000 केयरटेकर है हमारे, और ये सबको हम पिछले भाग जहाँ इतना डेवलपमेंट नहीं हुआ है, नक्सल इन्फेस्टेड एरियाज है या जो नॉर्थ ईस्ट के रिमोट एरियाज हैं, हम वहाँ से लाते हैं। इनको एक अलग तरह का ट्रेनिंग दिया जाता है, क्योंकि ये बहुत दिल से जो जंगल में रहते हैं, जो आदिवासी जानवर के लिए उनका बहुत प्रेम अलग होता है और दिल से जानवर का सेवा करते हैं। तो आप देखोगे कि हम एक 3000 लोग हैं जिनका पेट यहाँ पल रहा है जानवर के कारण। फक्त प्राण्यांना वाचवणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं इतकंच वंताराचं उद्दिष्ट नाही, तर लुप्त होत असलेल्या विविध प्रजातींच्या संवर्धनाची कहाणी सुद्धा इथे नव्यानं लिहिली जाते। हे सिंहाचे गोंडस छावे पहा, जंगलात या छाव्यांना वाचवण्याची कदाचित चांगली संधी मिळाली नसती, मात्र वंतारात या नवजात छाव्यांची अतिदक्षता विभागात सर्वोत्तम काळजी घेतली जाते। नुकतंच जन्मलेल्या प्राण्यांना जगवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न होतो। इतकंच नाही, तर त्यांच्यासाठी खास नियंत्रित हवामान उपलब्ध केलं जातं। वंतारामध्ये आणलेली विविध प्राण्यांची पिल्लं बहुधा अशक्त आणि कुपोषित असतात। त्यांना इन्क्युबेशन, फॉर्म्युला फीडिंग आणि वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते। जसं एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेते, त्याच प्रकारे वंतारात वन्यजीवांची पशुवैद्यांकडनं काळजी घेतली जाते। आता या माकडाच्या पिलाचंच उदाहरण पहा ना। रेस्क्यू करून आणलेल्या माकडाचं या युनिटकडनं अगदी उत्तम पद्धतीनं पालन पोषण केलं जात आहे। एक प्रकारे या मुक्या जीवांना जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे। हे एकशिंगी गेंड्याचं पिल्लू त्याच्या आईच्या मृत्यूनंतर एकटं पडलं होतं। भारतातील मूळ प्रजाती असलेल्या एकशिंगी गेंड्यांना सुरक्षित अभयारण्यात आणण्यासाठी वंताराकडनं अथक परिश्रम घेतले जातात। खरं तर आता वंतारामध्ये आशियातील सिंह आणि कॅरेलॅकसह लुप्त होत असलेल्या वन्यजीव प्रजातींसाठी 7 सक्रिय प्रजनन कार्यक्रमही राबवले जातात। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पांढऱ्या सिंहाच्या बछड्याला खाऊ घालतात ना, त्याचा जन्मही वंतारातच झालाय। या सिंहिणीची सुटका करून तिला इथे आणल्यानंतर तिने या बछड्याला जन्म दिलाय। सीता आणि लक्ष्मण या जुळ्या ओकापीसचा जन्म म्हणजे मैलाचा दगडच म्हणावा लागेल। कांगोच्या घनदाट वर्षावनांमध्ये राहणारे ओकापीस क्वचितच जुळ्यांना जन्म देतात। त्यामुळे 2 छोटे चमत्कार खरोखरच वंताराचे सुपरस्टार आहेत। योग्य आणि नियंत्रित जोड्या, प्रगत प्रजनन तंत्र आणि त्याचबरोबर विशेष नर्सरीमुळे वंतारात वन्यजीवांचं प्रजनन वाढलंय। वंताराच्या प्रजनन केंद्राच्या यशाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे चित्त्याचे हे बछडे। डिसेंबर 2024 मध्ये स्वराच्या पोटी जन्माला आलेली ही पिल्लं म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या चित्ता संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे। It's an extended period of time that she took to give birth. It took almost 9 hours in total for her to give birth to the 5 cubs.
भारतीय उपखंडातनं नामशेष झालेल्या प्राण्यांचं तब्बल 72 वर्षांनी पुनरागमन झालंय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी प्रयत्नांपैकी एक असलेल्या प्रोजेक्ट चिता यासाठी वंताराकडनं बरीच मेहनत घेतली जाते. चित्त्यांचं संगोपन ही विविध टप्प्यातली एक प्रक्रिया मानली जाते. या टप्प्यात वातावरणाशी जुळवून घेण्यासोबतच शिकारीचं कौशल्य सुद्धा बछड्यांमध्ये विकसित होण्यात मदत होते. वंताराच्या चित्ता संवर्धन कार्यक्रमानं अनेक मोठ्या आव्हानांवरती मात केली आहे. This case of Volga having a femur fracture was one of the challenging cases, and I would rate as one of the biggest challenging cases in my career henceforth, because it has got a whole set of new properties. We are talking about the world's fastest animal. We are talking about the world's fastest animal who has broken his femur. इथल्या वैद्यकीय सेवा सुविधांमुळे वोल्गा आता पूर्णपणे बरा झालाय आणि त्याला लवकरच जंगलातही सोडलं जाणार आहे. वंतारातील प्रजनन आणि पोषक वातावरणामुळे आशियातील सिंहांना पुन्हा एकदा लढण्याची संधी मिळाली, उमेद मिळाली. अशातच आणखी एक महत्त्वाची आणि तितकीच लक्षवेधी बाब म्हणजे वंतारा केवळ प्रजाती वाचवण्यासाठी काम करते असं नाही, तर ते अनुवांशिक पातळीवरती जैवविविधतेचं संरक्षण करण्याचाही प्रयत्न करते. वंतारामधला इंडिया जिनोमिक बायोडायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह IGBI हा जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी जैवविविधता जिनोमिक्स प्रकल्प आहे. हमारा फ्यूचर है कि वर्ल्ड के हर एक सैंपल यहाँ आए और हम यहाँ एक सेंटर ऑफ एक्सीलेंस तैयार करें वाइल्ड लाइफ के लिए. Okay. तो इससे अलग अलग गवर्नमेंट वर्ल्ड के भारत में सैंपल्स भेजे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे मानवी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा प्रचंड मोठी प्रगती घडू शकते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर कॅन्सर सारख्या रोगाशी हत्ती नैसर्गिकरित्या प्रतिकार कसा करतात याचा अभ्यास केल्यानं मानवी आजारांवरतीही क्रांतिकारी उपचार होऊ शकतात. जैसे कोरोना मनुष्य में आ गया, जानवरों में भी बहुत बहुत बीमारियां आती हैं और जानवर से जूनोटॉनिक आदमी को भी जाते हैं. ये सब हम लैब में काम करना चाहिए. विज्ञान, समर्पण आणि नवनवीन कल्पना जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरोखरच आपण जग बदलू शकतो, हे वंतारानं सिद्ध केलंय. इथल्या प्रजनन आणि संवर्धनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वंतारा संकटात सापडलेल्या प्रजातींचं संरक्षण करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न करतात. My vision is that at Vantara in Jamnagar, we would like to be the world's most advanced wildlife institute, and we would also like to conserve and breed critically endangered species so we can release them back in their habitat, because a lot of species, even today as we speak, species are going extinct. सुरक्षित वातावरणात वाढलेले आणि तज्ज्ञांनी देखरेखीखाली पालनपोषण आणि संगोपन केलेले प्राणी जेव्हा खरोखरच त्यांच्या पायांवरती उभे राहतात तेव्हाच त्यांना सुरक्षित अधिवासात सोडलं जातं. आणि हे अधोरेखित करण्यासाठी स्पिक्स मकाऊपेक्षा दुसरं उत्तम उदाहरण हे तेजस्वी निळे पक्षी एकेकाळी कायमचे नामशेष झाल्याचं मानलं जातं. वंतारानं बर्लिनमधल्या प्रजनन केंद्रातनं ब्राझीलच्या बाहिया इथल्या रिलीज साईटवरती स्पीक्सची 41 मकाऊची पिल्लं पुन्हा आणण्यास मदत केली. आणि त्याचाच हा अभूतपूर्व परिणाम आहे, कारण जगानं 2 दशकांनंतर पहिल्यांदाच जंगली स्पीक्स मकाऊ पिलांचा जन्म पाहिला. हजारो पक्ष्यांसाठी वंतारा एका स्वर्गाहून काही कमी नाहीये.
इथे फ्लेमिंगो मुक्तपणे विहार करतात. इथे विहार करताना त्यांना पकडलं जाण्याची कोणतीच भीतीही नाहीये. या पक्ष्यांना स्वच्छ पाणी, योग्य खाद्य दिलं जातं आणि तज्ज्ञांकडनं त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते. या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी विशेष आणि काटेकोर पद्धतीनं त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. पक्ष्यांमध्ये ताकद परत आलीये की नाही, त्यांची चपळाई वाढलीये की नाही, हे पाहण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येतं. पक्ष्यांच्या उड्डाणाची चाचणीही घेतली जाते. यानंतर त्याला एखादा आजार तर नाही ना, याचीही पशुवैद्यक अधिकाऱ्यांकडनं तपासणी होते. अर्थातच हे संवर्धन फक्त प्राण्यांबद्दल नाहीये, तर इथे असलेल्या सर्वांप्रतीच आहे. वंतारा स्थानिक समुदायाच्या हातात हात घालून काम करतात. त्यामुळे वन्यजीवांसाठी एक खास इकोसिस्टीमच इथे तयार झाली आहे. आणि शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी इथे दीर्घकालीन धोरणं आखली जातात, जिथे वन्यजीव आणि जीवन याची भरभराट होईल. We don't want to interfere too much. We need to try and make sure that they are raised in a state that will make it possible for them to form part of a rewilding program one day should the opportunity arise. And I'm quite confident that we're able to tick all the boxes to facilitate such a program. I think many people think that the real trick is to teach these animals to hunt. And actually that's the easy part. I mean, they have really strong instincts. But the big part of the work that needs to be done is to make sure that they're adapted to the climate, to the parasites, and then to prepare the people, who are they're going to share space with. वंतारा हे केवळ एक अभयारण्य नाही, तर ही एक चळवळ आहे. पर्यावरण संस्कृतीच्या दिशेने झालेल्या संक्रमणाचं हे जिवंत उदाहरण. 2.5 कोटींपेक्षा अधिक झाडं लावल्यामुळे जामनगरमधील ओसाड प्रदेशाचं हिरव्यागार हरित प्रदेशात रूपांतर झाले. वंतारामध्ये प्राण्यांसाठी एक सुरक्षित आणि उत्तम अधिवास तयार झालाय. या अधिवासात प्राण्यांना खूपच सुरक्षित आणि जंगलाप्रमाणेच आपलं घर असल्यासारखं वाटतं. इथला हिरवागार प्रदेश, वनस्पती, शरीरविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र यांचे एकत्रीकरण करून विशेष पद्धतीनं वंतारा तयार करण्यात आलाय. त्यामुळे इथल्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. पाण्याचं संवर्धन आणि जैवविविधतेला यामुळे आधार मिळालाय. पाण्याचं संवर्धन आणि त्याचा सुयोग्य वापर करणं या बाबी वंतारात खूपच गांभीर्यानं घेतल्या जातात. सुयोग्यपणे पाण्याचा वापर करण्यासाठी त्याची जलाशयांमध्ये साठवण, त्याची नासाडी होणार नाही याकडे काटेकोर पद्धतीने लक्ष देणं, या सर्व बाबींची खबरदारी घेतली जाते. We farm a lot of our stuff locally. So we have helped the local farmers. So we tell them organic manure from our gaushalas, from our elephant, the dung, we give it to the farmers. So they also have an economy. We farm the feed. An elephant needs 200 kilos of fodder a day. Correct. So we have 200 elephants, so imagine the amount of food. So everything is made in India, grown in India, grown locally as much as possible. And sourced. Okay. And also there's an economy of more than 10-12,000 people based on this whole rescue center. या पृथ्वीवर फक्त एकट्या मानवाचाच अधिकार नाही, हा संदेश भारताच्या महान भूमीतनं वनताराच्या माध्यमातनं संपूर्ण जगाला दिला जातोय. In our Sanatan, every deity has an animal which is close to her or his heart. True. Every deity Has a vahana. Vahana Yeah. is an animal. Yeah. Krishna also says that all life is equal. Yeah. May it be a human or may it be a bee or may it be an ant, everything is equal. वंतारात केवळ प्राण्यांचा बचाव आणि संवर्धन होतं असं नाही, तर त्या पलीकडे सुद्धा प्राण्यांसाठी वंतारा बरंच काही आहे. Human welfare, there are a lot of people working, but animal welfare, there are few people working. I think I was the chosen one and I was fortunate enough that God's blessings that I could do seva of animals. For me, in today's life you can't see God, but I see God within every animal. So it's my giving back to society. आणि वंताराचं सार हे एकच आहे. जेव्हा मानव निसर्गाचाही विचार करून पुढे पावलं टाकतो, तेव्हा दोघांचीही भरभराट होऊ शकते हे सिद्ध करणं.
धन्यवाद.